पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षनेते नगराध्यक्षपदासाठी संतोष तानाजी गांगुर्डे यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे। सामाजिक बांधिलकी, जनसंपर्क आणि लोकहिताच्या कामामुळे गांगुर्डे यांची ओळख सर्वसामान्य नागरिकांमध्ये दृढ झाली आहे। संतोष तानाजी गांगुर्डे हे नेहमी समाजकार्याच्या आघाडीवर राहिले असून गावातील सुखदुःखात ते तत्परतेने सहभागी होत असतात। कोरोना काळात त्यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी डब्बा, औषधे आणि आवश्यक सेवा निस्वार्थपणे उपलब्ध करून दिल्या होत्या। त्यामुळे संकट काळात त्यांचे कार्य विशेष ठरले होते। आगामी कामकाजाबाबत बोलताना गांगुर्डे म्हणाले की पिंपळगाव बसवंत येथे अत्याधुनिक पद्धतीची सार्वजनिक शौचालय तसेच वाड्या वस्त्यांवर मूलभूत सोयीसुविधा उभारण्यास प्राधान्य देणार आहे। तसेच महिलांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विशेष उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संतोष तानाजी गांगुर्डे यांची उमेदवारी काँग्रेससाठी बळकटी आणणारी ठरत असून नागरिकांमध्ये त्यांच्या घोषणा आणि कामांबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आपण थेट नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी उमेदवार आहात, काय सांगा? मी भारतीय काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी उमेदवार आहे। उमेदवारी करताना या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून माझ्याकडे जे विजन आहे, मी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक लेवलला काम करतो आणि माझ्या आय काँग्रेस पक्षाच्या वतीनं मला जी उमेदवारी मिळाली त्या उमेदवारीनं मी या गावाच्या विकासासाठी झटणार आहे। प्रामुख्यानं या गावामध्ये समस्या जी आहे ती मोठी समस्या म्हणजे ते जे उपनगर झाले त्या उपनगरामध्ये जी मोठी समस्या आहे ती ड्रेनेजची आहे। ती पूर्ण गावासाठी ड्रेनेजची व्यवस्था जर झाली तर कदाचित गाव अतिशय सुखसोयी आणि सुंदर होईल। कारण काय झालं, ड्रेनेज नसल्या कारणानं बऱ्यापैकी उपनगरांमध्ये त्याचा प्रादुर्भाव, जेणेकरून काय होतं लहान मुलं, वयोवृद्ध लोक आजारी पडतात आणि वाड्या वस्त्यांमध्ये ज्या समस्या आहे त्या शौचालयाच्या, तर माझ्या विजननुसार मी जे शौचालय आहे ते अत्याधुनिक पद्धतीचे शौचालय मी वाड्या वस्त्यांमध्ये देणार आहे, अशी माझी ती मानसिकता। समाजकार्यात येण्याची प्रेरणा कशी मिळाली, काय सांगा? मी समाजकार्यात येण्याची प्रेरणा माझे आजोबा स्वर्गीय काशीनाथरावजी गांगुर्डे हे पिंपळगाव ग्रामपालिकेचे माजी सरपंच, उपसरपंच होते। माझे वडील स्वतः 1976 मध्ये या पिंपळगाव ग्रामपालिकेला सदस्य होते आणि 7 ते 12 या कालावधीमध्ये मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य होतो आणि मला राजकारणाच्या पलटावर आणणारे माझे मार्गदर्शक कैलासवासी स्वर्गीय राजेंद्रजी अण्णा मोरे यांच्या मार्गदर्शनानं मी राजकारणामध्ये पाऊल ठेवलं आहे। समाजकार्यात आपण नेहमी अग्रेसर असतात, कोविड काळात देखील आपलं कार्य उल्लेखनीय होतं, काय सांगा? सर, कोविड काळात अतिशय अंगावर काटा येणारी परिस्थिती होती। अनेक पेशंटला तिथं जाण्यासाठी स्वतःचे नातेवाईक सुद्धा जात नव्हते। अशा ठिकाणी मी स्वतः बऱ्यापैकी अंत्यविद्या मी माझ्या हाताने केलेल्या आहे, डेड बॉड्या पॅक केलेल्या आहे, डेड बॉड्या उचललेल्या आहे आणि जे बाहेरून जे पेशंट होते त्या पेशंटच्या नातेवाईकाला स्वतःच्या गाडीमधून मी हॉस्पिटलपर्यंत पोहोचवले। रेमडेसिवीर असतील, जे औषधं उपलब्ध करून देण्यासाठी माझी एवढी परिस्थिती नव्हती, परंतु मी माझ्या कामाच्या कौशल्यावर त्यांना रेमडेसिवीर त्या उपलब्ध करून देणं, त्यांना टिफिन बॉक्स पोहोचवणं, अशा पद्धतीचं खूप सामाजिक काम केलेलं आहे। महिलांसाठी असेल, युवकांसाठी असेल, आपलं काय करण्याचं मानस आहे? महिलांसाठी माझी तर एकच मानसिकता आहे की महिलांना कुठंतरी रोजगार निर्मिती झाली पाहिजे। त्यावेळेस आपण थोडे पैसे देऊन त्यांचा उदरनिर्वाह फक्त तो महिन्यासाठी होतो किंबहुना 2 महिन्यासाठी होतो, परंतु महिलांना जर आपण रोजगार निर्मिती केली तर किंबहुना त्यांचा प्रपंच सुखाचा, समृद्धीचा होईल। म्हणून माझा मानस आहे की महिलांना रोजगार निर्मिती कशा पद्धतीने मोठ्या संख्येत होईल त्या पद्धतीने माझा मानस आहे। जाता जाता पिंपळगाव बसवंत येथील नागरिकांना आपण काय संदेश द्याल? मी नागरिकांना एवढंच सांगू इच्छितो की मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। मी आपल्या मतदारसंघामध्ये नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहे, तरी मी माझ्या कामाच्या कौशल्यावर किंबहुना मी सार्वजनिक कामामध्ये अग्रेसर असतो। तर मी सर्व मायबाप जनतेला विनंती करतो की माझ्या पंजासमोरील बटन दाबून व माझ्या इतर सहकाऱ्यांना सुद्धा आपण या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावा, अशी मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो। आमचे मित्र
आदरणीय संतोष भाऊ गांगुर्डे हे पिंपळगाव नगर परिषदेसाठी थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झालेले आहेत. त्यांचा आम्ही प्रचार करत आहोत. प्रचार करण्याचे एकच कारण त्यांचं समाजामध्ये जे काम आहे, उल्लेखनीय प्रकारचं असं काम आहे. त्यांना अर्ध्या रात्री फोन करा, पोलीस स्टेशनचा मॅटर असो किंवा दवाखान्याचं काही असो, काही बी अडचण असली, संतोष भाऊ आमचे जातीचा ना पातीचा विचार करता त्यांचा पहिले काम करण्याचं ध्येय असतं. ते कुठल्याही प्रकारचा जातीभेद करत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना 24 घंट्यातून केव्हा बी फोन करा, त्यांचा फोन अवेलेबलच असतो. त्यांनी कुठल्या अशा प्रकारचं राजकारण केलं नाही आहे. आणि दुसरे कसे फोन केला का त्यांना काही काम सांगितलं की बोलू करू होईल अशा प्रकारचं त्यांचं काम नाही. त्यांना आम्ही जेव्हा बी फोन केला ते लाईव्ह येतात. ते प्रशासनाला सुद्धा नाडण्याची त्यांची धमक आहे. कशा बी प्रकारे आपल्या कार्यकर्त्याला न्याय कसा भेटेल त्याच्यासाठी ते अहोरात्र धडपडत असतात. तसेच येत्या 2 तारखेला पिंपळगावच्या मायबाप जनतेला एकच विनंती करतो की आपला सर्वसामान्य कुटुंबातला आपला संतोष भाऊ मेंबर गांगुर्डे यांना येत्या 2 तारखेला बहुमत प्रचंड मतांनी 3 तारखेला त्यांच्याच अंगावर गुलाल उडेल अशी ग्वाही देतो. आणि सर्वसामान्य जनता त्यांच्या सोबत आहे. त्यांचा प्रचार आम्ही जोरात करतोय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.